हर्षू काय बोलतं ते बघता मित्रांनो, आज होळीचा जसा सण आहे तसा आज धमाल पण लय मस्त होणार आहे। बघू शकता आपण डीजे आणि लाईटचा सेटअप। तर आमची जुन्यालीची माणसं आता उभारण्यासाठी सर्व जुन्यालीचे सदस्य नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवर परत एकदा आणि एक नवीन व्हिडिओमध्ये। पाठचा ब्लॉग तुम्ही बघितलेला असेल तर या पाठच्या ब्लॉगमध्ये मी जसं की बोललेलो की 13 तारखेला आपली होळी आहे, तर होळीचा ब्लॉग पण नक्की टाकीन। तर आलेला आहे तो दिवस। आता होळी आपली घेतलेली आहे सजवायला, तुम्हाला जसं दाखवतो मी आता टेरिसवर आहे, पण तुम्हाला मी 2 मिनिटं दाखवतो। तुम्ही बघू शकता आपली होळी सजवायला घेतलेली आहे पूर्णपैकी सगळं। तिला हार, आंब्याची पानं, परत काय चिंबोऱ्या लावतात, फळं बिळं लावतात, ते लावून झालेले आहेत, तरी पण अजून तयारी चालू आहे। तुम्हाला परत तरी पण मी खाली जाऊन दाखवतो क्लिअर नीट सगळं। तर चला खाली जाऊ आपण। आता जायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जसा पूर्ण होळीचा दिवस आहे, ही जर ब्लॉग मी काढला आहे हा पूर्ण मोठा ब्लॉग होणार आहे। एकच ब्लॉग मी टाकणार नाही, त्यात 2 पार्ट टाकीन, पार्ट 1 आणि पार्ट 2 ब्लॉगमध्ये। तर चला आपण खाली जाऊ, बघू सगळं होळीची तयारी। मित्रांनो आपण आलेलो आता खाली होळीची। इथं बघा कशी अण्णा दादा लोकांनी मित्र लोकांनी आपली होळी कशी सजवलेली आहे। चला आपण पुढून जवळून जाऊन बघू होळी कशी सजवलेली आहे ती। हर्षू काय बोलतं तेच होळीचा दाखवायला आलो रिव्ह्यू। काय पैसे ठोकतोय बघा, आमचा कृपालू कसे पैसे ठोकतोय होळीत। त्याचे आयटम दुसऱ्याने चोरली त्याला परत झालं ठोकून का नाही? शेवटचा होता हा। आता आम्ही 4 ठोकले, मी एक आणि 1 2 आणि मी 2दा ठोकले। 5 रुपये आणि हा बघा 5 रुपये ठोकते। मैंने एकूण 20 रुपये ठोकले। नाही 10 रुपये झाला ठोकून। तर बघा मित्रांनो आपली होळी कशी सजवलेली आहे पूर्ण आंब्याच्या पानातून, अजून पताके लावून, परत अजून काय काय हार बीर लावलेला आहे सगळा पूर्ण। बघू शकता तुम्ही काय हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण। अजून तरी चिंबोऱ्या लावल्या नाही, चिंबोऱ्या लावायच्यात, फळं लावायच्यात, अजून बरेच काय लावायचं आहे। ही बघा चिंबोरी त्या साईडला आहे। हे बघा चिंबोरी, हे बघा इथे चिंबोरी लावलेली, अजून इकडे एक लावली आहे, नारळ पण लावलेले आहेत। हे बघा इथं आहे, अजून इथे एक चिंबोरी आहे आपली लावलेली। अजून कुठे कुठे लावलेली आहे ना? नारळ दाखवली का इथली लावली दाखवली ती। अजून फळं नाही लावली नाही तरी बघा अण्णा आपल्याला दाखवत आहेत मेन काय लावलेलं आहे ती गोष्ट। हे बघा हा धनुष्यबाण। होळी झाल्यावर डायरेक्ट स्वर्गामध्ये जातो। कोणाला जर स्वर्गात जायचं असेल तर जाल्याच्या वेळेस या बाणावर बसून राहा, डायरेक्ट स्वर्गात। जे आपण होळी बनवतो ना, त्यामध्ये या बाणाचं महत्त्व जास्त आहे। हा बाण नसला तर ती होळी नाही, हा बाण पाहिजेच म्हणजे पाहिजे। बघू शकता या साईडला आपल्या हे छोटी होळी, छोटी होळीला पण सजून झालेलं आहे बघा। जसं की चिंबोऱ्या लावल्यात, इथं आपला नारळ लावलाय, इथं पण चिंबोरी लावलेली आहे, इथं एक चिंबोरी लावलेली आहे, अजून हिला पानं बिनं पताके लावून पूर्ण सजवलेली आहे। फुगे बिगे सगळे लावून झालेले रेडीच आहे पूर्ण, फक्त उभारण्याची बारी आहे फक्त दोन्ही होळीना बस। आपल्याला अण्णा सांग काय सांगतस? हा मुलारी आहे, हा मुलारी कशा मुलं आहे, ज्या टायमाला आपलं सण येतात हा त्या टायमाला आपण बहिणीला, आत्याला, मामीला किंवा मावशीला आपण आणायला जातो, त्या टायमाला आपण मुलारी म्हणून जातो। तसाच हा ही होळी आहे आणि होळीचा हा मुलारी आहे। ठीक आहे ठीक आहे। अच्छा इकडे तू पलतस कला
तर इकडे बघा, हा खड्डा कालच रात्री खोदलेला आहे आपली मोठी होळी इथं उभी करायसाठी. आणि 2 वाजेपर्यंत बरा सांगितलास. आणि बारकी होळी खड्डा कुठं खणलाय, बारकी होळीसाठी खड्डा नाही खणला. ही बघा पूर्ण आपली थांब मोठी होळी दाखवते पूर्ण पहिले. ही बघा जशी मोठी होळी आपली पूर्ण सजवलेली आहे. हिला पण कलर रात्रीच काल लावलेला आहे आणि आता सजावट मागातपासून करायला सुरुवात घेतली आहे. शकता मित्रांनो, आज होळीचा जसा सण आहे तसा आज धमाल पण लय मस्त होणार आहे. बघू शकता आपण डीजे आणि लाईटचा सेटअप लागलेला आहे पूर्ण. डीजे ऑपरेटर इथं उभे आहेत. दादा तुमचा इंट्रोडक्शन द्या जरा. अरे दे, काय नाही बोल. अरे दे तरी इंट्रोडक्शन द्या काय बरं. आम्ही गावाला जाऊ, बोल कोण बघू दे. मागे कोण आहे ही बघ बाबा. सगळं इंट्रोडक्शन द्या तुम्ही. मग आरामशीर संध्याकाळची सोय का नाही भेटायची तुम्हाला. बघा मित्रांनो, हे बारक्या होळीसाठी आपला खड्डा खदलेला आहे इथं. बालू कसा फुगा फुगवतोय, फुगव नीट. फुटला पाहिजे तोंडावर द्यायचे. इथं बघू शकता आमचे अण्णा कशी फुगा फुगवतायत. अण्णा काय बोल. नवीन आले मला सांगितलं. बोल बोल आता. 1 2 3 4 आणि तो 5वा फुगवतो. तुम्ही किती फुगवलंस फुगे. मी एकूण 5 फुगवले. 5 कसं काय, 4 तर तुझ्या हाताने जवळच आहेत. त्याने एक घेतला, त्याने घेतला. मग आता दुसरा एक फुगवतो. फुगव फुगव. तो बघ एक फुटला, एक फुटला. तुम्ही एकदम फुगवता ते नॉर्मली फुगवा. फुटला काम करतो. होळी आपली उभारण्यात येत आहे. तर आमची जुन्यालीची मानाची होळी आता उभारण्यासाठी सर्व जुन्यालीचे सदस्य लोक जमलेले आहे आणि थोड्याच वेळात 10-15 मिनिटात होळी उभारण्यात येणार आहे. तर तुम्ही एन्जॉय बघण्यासाठी जी मजा असते आलीची आमची मानाची होळी असते तुम्ही मजा बघण्यासाठी नक्कीच या. मित्रांनो बघू शकता आपण आपली होळी आता उभी करणार आहोत. तर सगळीकडे कशी पूर्ण रस्सी लावून 4ही साईडला उभी करणार आहेत आता. पण पाठी राहू थोडा सेफ्टीसाठी. तर चला मित्रांनो, आता आपली होळी फायनली उभी करणार आहेत. मगाशी पूर्ण प्लॅनिंग काय करायचे काय करण्यासाठी थोडी लेट केली.
जशी की होळी लय मोठी आहे तर तिला उचलायला पण एक लय कठीण काम आहे, वजनच तेवढा असतो. तरी पण किती लोक आहेत काय बघा, रशी 5 साईड 1 2 3 4 5 साईडून रश्या बांधलेल्या आहेत. चला फायनली लय मेहनतीचं काम आहे लय. किती मेहनत करताय ते बघा, किती घामालेले आहेत. खेचा तुम्ही खेचा. बाई एवढी मोठी बॅलन्स करायला खतरनाक काम आहे. त्यात एकदम स्ट्रेट नाही, थोडीशी कर्व झालेली आहे होळी. बोल. लय मेहनत करतात लय. हात लाल झालं बघू, हात दाखव, हात लाल झालेलं. बोलतय हो. गजानन नामदेव पाटील 500 रुपये. अनंत कृष्ण पाटील
200 रुपये, रुपेश प्रभाकर पाटील 200 रुपये, हर्षद पद्माकर पाटील 100 रुपये, शिवम नारायण म्हात्रे 200 रुपये. या सर्व दिग्गजांचे मनापासून आभार. आता झालेली देणगी राजेश जाना पाटील यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद. तसेच आता देणगी आलेली भरत आलेलो आहे घरी, म्हणजे घरच्या समोरच आहे, दाराजवळच आहे शिमगा. तर तिथून आलोय मी इथं का, कारण की तिथं अजून क्लिप जर बनवत राहिलो मी तर DJ चालू आहे, स्पीकरला आलो आहे, ते तर आहेच चालू वेगळं, पण तिथं कॉपीराईट जर आला मला व्लॉगमध्ये तर मग सांगू नाही शकत मी. म्हणून मी आलोय, जरा बसलोय. होळीचं सगळं झालं, आता उभारून झाली होळी. फक्त आता तिला साडी नेसवत आहेत. परत एकविराईची जी मुकुट आहे तो फक्त तिथं लावायचं बाकी आहे, आणि बाकीची रंगून बिनवून काल रात्री झाले. आणि हे झालं की आता परत संध्याकाळच्या वेळी मग सगळी लोक पूजा करायला येतील, सगळं काय पूजा असेल ते आपली करून घेतील. पूर्ण जरी झालं अजून इकडचं सगळं सजवून बिजवून होळीला, मग तुम्हाला एकदा परत मी नेऊन दाखवेन तिकडं कसं काय सजवलंय, काय सजवलंय पूर्ण डिटेलमध्ये सांगतो मी. तुम्ही मेन मजा बघितली नाही. मेन मजा तर रात्री आहे, रात्री 10 वाजल्यानंतर 9 वाजल्यापासून नंतर, जेव्हा होळी पेटवायच्या अगोदरपासूनची मजा, ती खरी मजा आहे. तर तुम्ही बघा, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा आवडेल तो मला सांगा कमेंटमध्ये. श्रीमद्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. विकटो विघ्ननाशगणाधिपाद्यो दुर्गणाध्यक्ष वादचंद्र विजनना द्वादशैतानीया नामानि पडे पुण्यजाति विद्यारंभेवाच प्रवेश परज्ञा येषामिन्दी वर्षामोर्दयस्य जनार्दना विनायकं ब्रह्माणं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यात् सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितये सरासरे सर्व विघ्नहर तस्मै श्री गणाधिपतये नमः. सर्वेश्वरब्धकारेषु त्रिजगणेश्वरा देवानपि सन्तु ब्रह्म. बघू शकता आता आपली पूर्ण होळी सजलेली आहे. आता पूजन चालू आहे आणि पूर्ण बघा, पूर्ण आपला माऊलीचा मुकुट लावलेला आहे, साडी नेसवून झालेल्या आहे, हार बीर सगळं A to Z सगळं झालेलं आहे. फक्त आता पूजा चालू आहे. पूजा चालू झाल्यानंतर मग लोक येतील, लोक पाया बिया पडायला, मग नंतर मग सगळं कार्यक्रम होईल.